गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? आजचा दिवस आहे पालेभाज्यांचा मेनू. आज लाल मटाची भाजी करायचं ठरवलं आहे, म्हणून लाल मटाची भाजी स्वच्छ धुवून तिला मी बारीक कापून घेतली आहे. बारीक व्यवस्थित करून ती एका ताटात ठेवत आहे. मी कधीही भाजी करताना प्रथम भाजी कापून घेते आणि ती एका ताटात कापून व्यवस्थित ठेवून देते. मग त्याच्यानुसार मला अंदाज येतो की मला बाकीचं सामग्री किती घ्यायचं आहे ते. अशी करून मी सगळी भाजी थोडी थोडी करून करून कापून घेतली आहे. तर भाजी माझी पूर्णपणे कापून झालेली आहे. आता मी कांदे घेतले आहेत, 2 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्यासुद्धा मी बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत. लसणीच्या पाकळ्या मी खूप बारीक कापून घेते, जेणेकरून भाजीला चांगली चव येते. आता मी हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्या आहेत. पालेभाजीला हिरव्या मिरच्याशिवाय मजा येत नाही. मग 4 मिरच्या घेऊन मी त्यांना बारीक बारीक कापून घेते, जेणेकरून पालेभाजीला अजून टेस्ट येईल. आता माझ्या मिरच्यासुद्धा कापून झालेल्या आहेत. लसूण आणि मिरची कापून झाली. आता मी कढईत ठेवून कढईमध्ये थोडं तेल घातलं आहे आणि त्यात मी लसूण, मिरची, कांदा यांची फोडणी देऊन त्यांना शिजायला ठेवलेलं आहे. आता मी कांदा, मिरची, लसूण याची फोडणी दिलेली आहे आणि फोडणी मी थोडी शिजायला ठेवली उघड्या गॅसवरती. मीनवाईल फोडणी शिजत आहे. आता मी सॅलडची सुद्धा तयारी करते. 2 काकड्यांची सालं काढून मी त्यांना बारीक बारीक कापून घेते. ते भाजीबरोबर सॅलडची मजा ही वेगळीच असते. तुम्ही खाता का सॅलड? पालेभाज्यांबरोबर नक्कीच कमेंट करून सांगा. मुलीच्या शाळेच्या टिफिनसाठी ऑमलेट करायचं ठरवलं, म्हणून 1 अंड्याचं मी तिच्यासाठी ऑमलेट तव्यावरती घालून आज मी ज्वारीच्या भाकऱ्यासुद्धा केल्या. माझ्या मुलीसाठी टिफिनसाठी चपात्या आणि आमच्यासाठी ज्वारीच्या भाकऱ्यांचा मी बेत केला. मुलीच्या टिफिनसाठी 1 अंड्याचं ऑमलेट, 1 चपाती आणि थोडंसं सॅलड करून असा मी तिचा डब्बा पॅक केला होता. 2 अंड्याचं ऑमलेट, लाल माठाची भाजी आणि भाकरी असा आमचा बेत होता. त्याचबरोबर थोडं सॅलडही मिस्टरांच्या डब्यात आणि माझ्या डब्यात मी भरला. असा करून मी आमचा दुपारचा टिफिन तयार केला. साईड बाय मी बाजूबाजूचा कचरा पण क्लीन करत होते, ओटा क्लीन करत होते, जेणेकरून मला घरातलं काम करायला बरं पडेल. असं करून मी थोडं थोडं ओट्यावरचं सामान क्लिअर करत होते. माझ्या ऑफिसचा टिफिनसुद्धा भरला आणि गॅस, ओटा, भांडी हे सगळं क्लीन करून ओट्याला व्यवस्थित स्वच्छ केलं. आता मी गॅस ओटा साफ केला आहे. गरम पाणी करायला ठेवलं आहे. मी रोज घरात गरम पाणी करून मुलांना प्यायला देते, म्हणून सकाळी गरम पाणी करून येते. ऑफिसला चला बाय, टेक केअर, बाय बाय, टाटा.